सतीश भोसले उर्फ खोक्याला आज दुपारी प्रयागराज जिल्हा कोर्टात हजर केलं जाणार। 6 दिवसांनंतर त्याला प्रयागराजमधून करण्यात आले अटक। धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकरांचा मारहाणीचा व्हिडिओ 1 वर्षांपूर्वीचा। खिंडकर विरोधात गुन्हा दाखल। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची एबीपी माझाला माहिती। मंत्रिपद गेल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे 2 दिवसांसाठी परळीत असणार। दरम्यान ते कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भेटीगाठी घेणार। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दत्ता गाडेवर आणखी 3 कलमांची वाढ। प्रशांत कोरटकरना कोल्हापूर सत्र न्यायालयाचा 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा। प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं म्हणणं। व्हीसीद्वारे हजर राहण्याची देखील कोरटकरांना सक्ती नाही। पोलिसांची विनंती कोर्टानं फेटाळली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटच्या अनुषंगानं दिल्लीत बैठक। विधानसभेच्या सदस्यांमधून निवडून जाणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 88 अर्ज। पुन्हा कोअर कमिटीची बैठक घेऊन एक नाव अंतिम करण्यात येणार। सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीची काल विधान परिषदेच्या एका जागेसंदर्भात बैठक पार पडली। अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17, त्यामुळे लवकरच निर्णय घेऊ। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। खंडोबा मंदिराच्या विश्वस्तांनी घेतली नितेश राणे यांची भेट। झटका मटणाला मल्हार सर्टिफिकेट देऊ नये, विश्वस्तांकडून मागणी। राज्यात धार्मिक द्वेष पसरवून महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा भाजपचा कुटील डाव। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। धार्मिक विष कालवणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का? नसेल तर तात्काळ हकालपट्टी करा, सपकाळ यांची मागणी। श्री मार्तंड देवस्थानकडून मल्हार नावाला पाठिंबा। देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते यांची माहिती। मल्हार नावावरून मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये होते मतभेद। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून पुकारण्यात आलेलं मुंबईतील आंदोलन स्थगित। शेतकऱ्यांकडून 8 एप्रिलला मराठवाडा विभागीय मेळावा घेण्यात येणार। शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यावर ठाम। शक्तीपीठ आंदोलनादरम्यान जयंत पाटलांची टोलेबाजी। राजू शेट्टींकडून गॅरंटी घ्या, माझ्याकडून घेऊ नका, कारण तुमच्या मनात माझ्याबद्दल शंका असल्याचं माझं काही खरं नाही। जयंत पाटलांचा टोला। विधानसभेत प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार झाल्याची माहिती। आमदार परिणय फुकेंनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्न। तसंच या संदर्भात सर्व ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांना देणार असल्याची देखील माहिती। विधान भवनाच्या पायऱ्यांवर मिटकरी आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा। चर्चेचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। रुग्णवाहिकेचा घोटाळा 10,000 कोटींचा होता। या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, आदित्य ठाकरेंची मागणी। तर माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील कोणाचा हात यामध्ये आहे का, असाही सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी विचारला। वरळी कोळीवाळ्यामध्ये होळीचा उत्साह। वरळी कोळीवाळ्यातील होळीच्या आदित्य ठाकरेंनी लावली उपस्थिती। दरम्यान कोळी बांधवांसह आदित्य ठाकरेंचं कोळी नृत्य। सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आमदार आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। होळीच्या वेळी माईक आणि लाऊडस्पीकर नियम दाखवून कोळीवाड्यातील उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरू। आदित्य ठाकरेंची एक्स पोस्ट। वरळी कोळीवाड्यातील पारंपरिक होळीत पोलिसांची संध्याकाळी 6 वाजल्यापासून साऊंड सिस्टीम वापरण्यास मनाई। कोळी बांधवांनी याबाबत व्यक्त केली नाराजी। होलिका दहन आणि रंगपंचमी मुंबईकरांनी आनंदाने आणि जबाबदारीने साजरी करावी। नागरिकांनी वृक्षतोड करू नये। उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्यावी। मुंबई महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन। होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकांवर प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता। गर्दी विभाजित करण्यासाठी पश्चिम रेल्वेद्वारे नियोजन। पश्चिम रेल्वेकडून प्रत्येक घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉर रूम स्थापन।
सिडकोच्या मेट्रो मार्ग 1 बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवा धुलीवंदनानिमित्त सकाळच्या वेळेत बंद राहणार. दुपारी 2 पासून मेट्रो सेवा रात्री 10 पर्यंत तर 15 मिनिटांनी उपलब्ध असणार. सिडकोची माहिती. नंदुरबारमध्ये होळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या. होळीचं साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग. रायगड आणि तळा शहरामध्ये संकासुराची सलामी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. जागेवाडी नाक्यावर जागेवाडीचा संकासूर आणि तळेगावचा संकासूर या दोघांची भेट होऊन त्यांना सलामी दिली जाते. विरारच्या कोपरी गावामध्ये शिमगोत्सवाचा उत्साह. वाजत गाजत होळी आणून उत्सवाची सुरुवात. गावातील नागरिक आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. कोकणात होळी उत्सवाला सुरुवात. रत्नागिरीतील जानवळे गावात पारंपरिक पद्धतीने होळी पेटवून ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवात सुरू. सनई आणि ढोलांच्या तालावर नाचवली पालखी. धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात बाजारपेठ मोठ्या प्रमाणात सजली. विविध प्रकारचे रंग, पिचकारी तसेच विविध प्रकारचे मुखवटे बाजारात विक्रीसाठी दाखल. नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली भाजपची पिचकारी चर्चेचा विषय. आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात होळी आणि शिमगोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. होळीच्या एका आठवडा आधीपासूनच ग्रामीण भागात, नागरी भागातील बाजारपेठांमध्ये देवी देवतांचे सोंग घेऊन दक्षिणा मागण्याची अनोखी प्रथा. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दिल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना होळीच्या शुभेच्छा. निश्चय नैसर्गिक रंगाच्या होळीचा, संकल्प वसुंधरेच्या रक्षणाचा असं म्हणत पंकजा मुंडेंच्या शुभेच्छा. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी गावातील ग्रामसभेत मुस्लिम बांधवांना व्यवसाय करण्याची दिली मुभा. मुस्लिम व्यापाऱ्यांसंदर्भात झाली होती ग्रामसभा. ग्रामसभेला ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती. बुलढाण्यात सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात. आज पेटवण्यात येणार शेकडो ट्रक नारळाची होळी. बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश यासह राज्यभरातून लाखो भाविक बुलढाण्यात दाखल. इयत्ता 1 ते इयत्ता 4ची परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार. मात्र कडक ऊन बघता याला शिक्षक संघटनांचा विरोध. संघटनेकडून वेळापत्रक बदल करण्याची शक्यता. एमपीएससीच्या सर्व परीक्षा मराठीत घेण्याचं नियोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत माहिती. अभियांत्रिकी परीक्षांचा अभ्यासक्रम मराठीत होणार, तर सर्व तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याचं नियोजन. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर 3.61%. जानेवारी महिन्यात हाच महागाई दर 4.31% होता. जुलै 2024 मध्ये महागाई दर 3.60% राहिला होता. महागाई दर 4% खाली आल्यामुळे पुन्हा एकदा रेपो रेट कमी होण्याची शक्यता. निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळवण्याचा पूर्ण अधिकार. हायकोर्टानं केला स्पष्ट. 127 माजी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची थकबाकी तात्काळ भरण्याचे हायकोर्टाकडून बेस्टला निर्देश. हिंदू जनजागृती समितीने घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराला शिंदेंकडून 50,000ची मदत. कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीच्या अंजूरमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक 2025 या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला, तर कपिल पाटील यांनी गोलंदाजी केली. आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात महाराष्ट्र केसरीचं आयोजन. सर्व मंत्री आणि आमदारांना निमंत्रण देण्यासाठी रोहित पवारांची धावाधाव. 26 मार्चला कर्जत जामखेडमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार. पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा संघटक सुलभा उंबाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर. यावेळी ते रोहिंगे आणि बांगलादेशी यांच्या जन्मदाखले प्रकरणी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाची भेट घेणार.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी परिसरातील मशिदींची केली पाहणी. अनधिकृत लावण्यात आलेले 4 ते 5 भोंगे आढळले. मशीद आणि भोंग्यांवर कारवाई करण्याची सोमय्या यांची मागणी. बेकायदेशीर मशिदीवरील कारवाईवरून हायकोर्टानं ठाणे मनपा आणि पोलिसांना झापलं. आता कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही या शब्दात नागरिकांना समज द्या, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांची केली कानउघडणी. राज्यातील कंत्राटी कामगारांची वेतनवाढ होणार. श्रमिक सेनेच्या पाठपुराव्याला यश. यामुळे परिवहन सेवेतील हजारो कंत्राटी कामगारांना दिलासा मिळणार. लाडक्या बहिणींमुळे राज्यातील सरपंचांचे वाढीव मानधन अडचणीत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सरपंचांचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला, परंतु अद्याप सरपंचांचं मानधन दुप्पट मिळालं नाही. बँक ऑफ महाराष्ट्रमधील देशभरातील AIBSच्या सभासदांची संपाची हाक. येत्या 20 मार्चला एका दिवसाचा पुकारला देशव्यापी संप. नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर. नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये 10 बेडचा उष्माघात कक्ष स्थापन. पुरेसा औषध साठा केला उपलब्ध. बीड जिल्ह्यात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं सरकारकडून मान्य. 2020 ते 2024 या काळात बीड जिल्ह्यात 275 हत्येच्या घटना घडल्या. गृह विभागाचा लेखी उत्तर. जो मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय तो 2.5 वर्षांपूर्वीचा असल्याचा धनंजय देशमुखांचे साडू दादा खिंडकरांचा दावा. धनंजय देशमुखांच्या परिवाराला मदत करणाऱ्यांना मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न. खिंडकर यांची प्रतिक्रिया. पर्यटन आणि मत्स्य व्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबवणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत दोन्ही खात्यांची झाली संयुक्त बैठक. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणार. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं शासन निश्चित सुधारणा करेल. दोन दिवसांपूर्वी लातूर शहरात भर रस्त्यावर एका इसमाला 7 ते 8 लोकांनी बेदम मारहाण केली होती. त्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. ठाणे महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी दुचाकी अँब्युलन्स ही संकल्पना राबवली. मात्र त्याच दुचाकी अँब्युलन्स आता ठाण्यातील पार्किंग प्लाझा या ठिकाणी धूळ खात पडल्याचं समोर. नागरिकांनी पार्क केलेल्या गाड्यांच्या काचांची टोळक्यांकडून तोडफोड. पिंपरीतील KSB चौकातील घटना. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणेजवळ जिंदाल कंपनीजवळ कारला भीषण आग. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची घटना समोर. लातूरमध्ये दारू पिऊन मारहाण करणाऱ्या 3 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. लातूर शहरात भर रस्त्यावर दारू पिऊन या आरोपींनी केली होती मारहाण. चेंबूरच्या वाढवली गावात तरुणाच्या हत्येप्रकरणी RCF पोलिसांना 12 तासांच्या आत दोघांनी केलं अटक. विघ्नेश चांदेल यांची सुमित ओंबारेनं ओंकार मोरेच्या मदतीनं जुन्या वादातून केली होती हत्या. मीरा रोड येथील लोंढा परिसरात सीता स्मृती बिल्डिंगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मीटर रूमला लागली भीषण आग. आगीच्या ज्वाळा पहिल्या माळ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. अग्निशमन दलानं तातडीनं आग आणली आटोक्यात. रायगडच्या इंदरदेव धनगरवाडीतील जळालेल्या घरांना तात्काळ नुकसान भरपाई द्या. आमदार गोपीचंद पडळकरांची विधानसभेत मागणी. आगीत धनगर समाजाची 48 घरं जळून खाक झाली होती. वाशिमच्या मानोरा आमदरी गावातल्या शिवारात पाण्याच्या शोधात आलेला बिबटा विहिरीत पडला. वनविभागाकडून राबवलं गेलं 36 तासांचं रेस्क्यू ऑपरेशन. अखेर बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाणी आणि इतर नागरी समस्याविरोधात जालना महानगरपालिकेवर मोर्चा. महापालिकेकडून दिलेल्या नळ कनेक्शन कट करण्याच्या नोटिसीचं केलं दहन. बिहारमधील बुद्धगया येथे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्ध धर्मीयांच्या हाती देण्यात यावं या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं वंचित बहुजन आघाडीचा महामोर्चा.
बिहार राज्यातील महाबोधी बौद्ध यागाच्या ठिकाणी अतिक्रमण वाढत असल्यामुळे वाशिममध्ये अनुयायांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. महाबोधी विहाराच्या स्थानावर इतर धर्मियांचं अतिक्रमण वाढत असल्यानं काढला मोर्चा. हिंगोलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध अनुयायांचं धरणे आंदोलन. बौद्ध गया येथील बौद्ध विहाराचं नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात देण्याची दिली आंदोलकांची हाक. बौद्धगया येथे महाबोधी विहार बौद्ध भिक्षूच्या ताब्यात द्यावं, महाबोधी विहार मुक्त करावं या मागणीसाठी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निदर्शनं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.